हाय हॅलो नमस्कार सखी. आपला चेहरा छान मऊ टवटवीत नितळ असावा असं प्रत्येकाला वाटत असतं. परंतु हे चेहऱ्यावरील खड्डे का येतात, त्याची काय कारणं असू शकतात आणि त्यासाठी काय उपाययोजना करायला हव्या, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण चेहऱ्यावरती असे खड्डे का दिसतात आणि त्यावरती काय उपाय करायला हवेत याबद्दल सविस्तर माहिती पाहूया. असेच उपयुक्त व्हिडिओ सखी चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या त्वचेवर सूक्ष्म छिद्र असतात, त्याद्वारे त्वचा श्वास घेते. त्वचेवर नुकसान झाल्याने ही छिद्र मोठी होतात व त्वचेवर खड्डे दिसू लागतात. त्वचेवरती असे खड्डे दिसण्याची बरीचशी कारणे आहेत. त्वचेवरती अशा पद्धतीने बदल होऊन खड्डे दिसू लागले की त्वरित उपाय करणं गरजेचं असतं. म्हणजे त्वचा विद्रूप होत नाही. लवकर योग्य उपाय केले तर त्वचा पहिल्यासारखी मऊ, मुलायम, टवटवीत होते. त्वचेमधील सीबम ग्रंथीतून तेलाची निर्मिती जास्त झाल्यास चेहऱ्यावर खड्डे दिसू लागतात. चेहऱ्यावर खड्डे दिसण्याचा अनुवंशिकता हे देखील एक कारण असू शकतं. वयानुसार किंवा आहाराच्या चुकीच्या सवयीमुळे त्वचा खूप जाडसर होऊ लागते. अशा त्वचेमध्ये छोट्या छोट्या छिद्रांमध्ये मृतपेशी जमा होतात आणि त्यामुळे ती छिद्र अधिकच मोठी दिसू लागतात. त्यामुळे चेहऱ्यावरती खड्डे पडलेले दिसतात. वातावरणातील प्रदूषण, उष्णता किंवा त्वचेवरती जास्त ऊन लागल्यामुळे ही त्वचातील छिद्र मोठी होऊ लागतात आणि खड्डे दिसणं चालू होतं. छोटी छोटी छिद्र असताना ही छिद्र न दिसणारी असतात आणि त्यातूनच आपली त्वचा श्वास घेऊ शकते. त्यातून घाम येतो. ही छिद्र मोठी झाली तर त्याचं रूपांतर खड्ड्यांमध्ये होतं. त्वचेमधील कोलॅजन कमी झालं तर त्वचेवरती छिद्र दिसून येतात आणि छिद्र मोठी होतात. चेहऱ्यावरती खूप प्रमाणात पिंपल्स आले असतील त्यामुळे देखील त्वचेवरती मोठी छिद्र दिसणं चालू होतं. त्वचेवरती अशी छिद्र दिसणं चालू झालं की लगेचच उपाययोजना करणं गरजेचं असतं. अन्यथा हा त्रास खूप जास्त वाढतो आणि खड्डे भरून येण्यासाठी, त्वचा परत पूर्ववत होण्यासाठी जास्त काळ लागू शकतो. घरगुती उपायांवरती हे खड्डे व्यवस्थित करणं शक्य होत नाही आणि त्यासाठी काही क्लिनिकल ट्रीटमेंट घेण्याची आवश्यकता भासू शकते. घरगुती उपाय: मुलतान माती. मुलतान मातीचा गुलाबजलामध्ये लेप बनवून चेहऱ्यावरती लावून साधारण 20 मिनिटं ठेवल्याने त्वचेमधील तेल शोषून घेतलं जातं. त्वचा ताठ, मऊ आणि मुलायम होते. त्वचेचा पोत सुधारतो. त्वचेतील तेल आणि मृतपेशी निघून गेल्यामुळे त्वचा स्वच्छ होते आणि चेहऱ्यावरील खड्ड्यांचं प्रमाणही कमी होतं. नियमितपणे हे उपाय केले तर चेहऱ्यावरील खड्डे जाण्यासाठी मदत होते. मुलतान माती चेहऱ्यावर जास्त वेळ ठेवू नका. माती सुकून भेगा पडेपर्यंत ठेवली तर त्यामुळे त्वचा अधिक कोरडी पडण्याची शक्यता जास्त असते. लिंबू, मध आणि हळद या तिन्हींचा लेप करून नियमितपणे चेहऱ्यावरती लावल्याने चेहरा तजेलदार, मऊ बनतो. त्वचेवरील घाण निघून जाते. छिद्र मोकळी होतात. चेहऱ्यावरील खड्डेही कमी प्रमाणात दिसायला मदत होते. आठवड्यातून 2 वेळा नियमितपणे हा लेप लावल्याने फायदा दिसून येतो. लेप लावल्यानंतर लेप 20 मिनिट चेहऱ्यावरती ठेवून परत थंड पाण्याने धुवून काढा. चेहरा कापडाने हळूवार स्वच्छ पुसून घ्या. या उपायाने चेहऱ्यावरील खड्डे कमी होण्यासाठी आणि मऊ, मुलायम होण्यासाठी मदत होते. कडुलिंब. कडुलिंबाच्या पानांचा लेप चेहऱ्यावरती लावल्यामुळे पिंपल आणि जंतुसंसर्ग कमी होतो. तसेच चेहऱ्यावरील खड्डेही कमी होण्यासाठी मदत होते. फ्रूट आईस क्यूब. पपई, केळी ही फळे मॅश करून आईस क्यूब बनवा. हा आईस क्यूबने चेहऱ्याचा मसाज करा. या फळांच्या क्यूबने मसाज केल्यामुळे त्वचा छान ताट, टवटवीत होण्यासाठी मदत होते आणि त्यामुळे चेहऱ्यावरील खड्डेही कमी होण्यासाठी मदत होते. फ्रीझरमध्ये आईस ट्रेमध्ये हे तुम्ही आईस क्यूब बनवू शकता. कोरफडीचा गर. हळद, बेसन, मध यांचा गुलाब पाण्यामध्ये मिश्रण करा. हे मिश्रण कोरफडीच्या गरावरती ठेवून चेहऱ्याला हलका मसाज करा. मसाजनंतर हे मिश्रण चेहऱ्यावरती 20 मिनिट ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. हा उपाय नियमितपणे केल्याने खड्डे कमी होण्यासाठी नक्कीच मदत होते. चेहऱ्यावर असे खड्डे दिसू नये यासाठी त्वचा तेलकट राहणार नाही, त्वचेवरती घाण साठणार नाही याची काळजी घ्या. उन्हामध्ये किंवा प्रदूषण, धुळीच्या ठिकाणी जाताना चेहरा व्यवस्थित झाकला जाईल याची काळजी घ्या. बाहेरून आल्यानंतर चेहऱ्याची स्वच्छता व्यवस्थित ठेवा. चेहरा छान राहण्यासाठी स्किन केअर रुटीन फॉलो करा. त्यासोबतच आहार संतुलित ठेवा आणि पुरेशी विश्रांती घ्या. या गोष्टी त्वचा मऊ, मुलायम राहण्यासाठी मदत करतात. असेच उपयुक्त व्हिडिओ सखी या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या चॅनलवरील उपयोगी व्हिडिओ शेअर करा. तुम्ही आम्हाला फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्राम या तिन्ही प्लॅटफॉर्मवरती फॉलो करू शकता, सबस्क्राईब करू शकता. परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.